च्या दोन बाजू आहेत. आपण अध्यात्मामध्ये वाढण्यासाठी, दृढ होण्यासाठी उपवास केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. याविषयी शुभवर्तमानामध्ये आणि ख्रिस्त सभेच्या परंपरेमध्ये आपल्याला सतत सांगितलं जातं. आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये अनेक असे भाविक आहेत जे प्रत्येक आठवड्याला एक दिवस प्रार्थना आणि उपवासामध्ये घालवत असतात. अशा या लोकांना एक संधी प्राप्त व्हावी आणि त्यांना अध्यात्मामध्ये वाढण्यासाठी, दृढ होण्यासाठी, प्रार्थने करण्यासाठी आणि उपवास करण्यासाठी सांघिक असा प्रतिसाद लाभावा किंवा सोबत लाभावी म्हणून वसई धर्मप्रांताने ह्या वर्षी एक सुंदर असा प्रकल्प हाती घेतला आहे. आपल्या प्रार्थना संघाच्या मदतीने आणि सहाय्याने आपण पवित्र कुटुंब चर्च भुईगाव येथे दर आठवड्याला शुक्रवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30 ह्या वेळामध्ये संपूर्ण दिवस तपदिन म्हणजेच प्रार्थना आणि उपवास करण्यासाठी हा दिवस राखून ठेवला आहे. धर्मप्रांतातील सर्व लोकांना मी विनंती करीन की जर आपल्याला वाटत असेल तर उत्स्फूर्तपणे स्वइच्छेने आपण या प्रार्थना आणि उपवासाचा अनुभव घेण्यासाठी येऊ शकता आणि ह्याविषयी दुसऱ्यांना आपण सांगू शकता. प्रार्थना आणि उपवास ह्याद्वारे आपल्या स्वतःचं अध्यात्म दृढ करत असताना धर्मप्रांताच्या आणि ख्रिस्त सभेच्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत त्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. त्यासाठी परमेश्वराकडे आपण मध्यस्थी केली पाहिजे. ही संधी धर्मप्रांत आपल्या भाविकांसाठी उपलब्ध करून देत आहे आणि म्हणून मी सर्व भाविकांना विनंती करीन की या संधीचा लाभ घ्या, अध्यात्मामध्ये दृढ व्हा. या तपदिनासाठी पवित्र आत्मा चर्च भुईगाव येथे या, अनुभव घ्या आणि दुसऱ्यांना त्याविषयी सांगा. परमेश्वराचे आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या धर्मग्रामावर, आपल्या धर्मप्रांतावर आणि वैश्विक ख्रिस्त सभेवर सदैव राहावे म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने दर शुक्रवारी या प्रार्थनेसाठी यावे, उपवास करण्यासाठी यावे म्हणून आपणास विनंती करीत आहे. Fasting and praying are beautiful spiritual exercises the church encourages. They are like the two sides of the same coin. And from the gospel and the tradition of the church,